तर आऊ ना इकडं ना डान्स करत होती आणि आज मस्त पावभाजी बनवायची होती मला. तर मस्त भाज्या आणल्या, कापून लगेच कुकरला लावल्या शिजायला. आणि इकडं पावभाजी करूच तर मी माझी इकडं पूजा करून घेतलेली. आणि तोपर्यंत इकडं मस्त शिजला बटाटा वगैरे. बटाटा शिजला की लगेच मॅश करून घेतला आणि पावभाजी बनवायला लगेच घेतलेली. इकडं कांदा टोमॅटो पहिलं बटर टाकून तेलात बटर टाकलं आणि मस्त कांदा हे वगैरे भाजून घेतलेला. मस्त कांदा पण परतला आणि एक टोमॅटो आलं लसणाची पेस्ट ते पण टाकून एक मिरची पावडर, एक पावभाजी मसाला आणि गरम मसाला आणि मस्त ते पण आणि झाली पावभाजी. आणि इकडं थोडीशी मिरची पावडर आणि ते बटर लावून गरम केलेले पाव. मस्त अशी पावभाजी झालती घरच्या घरी. आणि सुट्ट्या होत्या मुलींना आज. चला कारण शाळा असली की असं मुलींना भेटत नाही डब्याला द्यायला. मग आज चला म्हणलं आहेत घरी तर चला पावभाजी सकाळी नाश्त्याला बनवूया. तसं तर इडलीचाच बेत होता तर नको म्हणल्या मुली, तर पावभाजीच बनव म्हणलेला. मस्त पावभाजी बनवलेली. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि कशी वाटली पावभाजी आमची. मस्त अशी घट्टसर पावभाजी बनवली. आणि वाटाणा राहिला होता टाकायचा, मग नंतर थोडं शिजून वरून वाटाणा. आणि इकडं मस्त पावभाजी झाली आणि गरम गरम घेतली जेवायला आम्ही.